लक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळाचे तसंच टिंबर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष वसंतराव देशमुख यांचं नुकतंच निधन झालं। त्यांना आदरांजली वाहण्यासाठी टिंबर भवन इथं शोकसभा आयोजित करण्यात आली होती। सभेच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वसंतराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी वसंतराव देशमुख यांच्या जाण्यानं सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक अशा सर्व क्षेत्रात सचोटीनं काम करणारं एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्व हरपलं अशा भावना व्यक्त केल्या। अजातशत्रू व्यक्तिमत्व असलेले वसंतराव देशमुख यांच्या संघर्षमय प्रवासातून नव्या पिढीनं प्रेरणा घ्यावी, तसंच त्यांची अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं असं आवाहनही आमदार सतेज पाटील यांनी केलं। आमदार ऋतुराज पाटील यांनी उद्योग व्यवसायाचा कोणताही वारसा नसताना शून्यातून विश्व निर्माण करणारं एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेल्याचं सांगत वसंतराव देशमुख यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला। त्यांच्याकडे अपार सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविश्वास होता असं सांगत आमदार ऋतुराज पाटील यांनी त्यांचा वारसा जपत देशमुख कुटुंबीय त्यांची स्वप्न पूर्ण करतील असा विश्वास व्यक्त केला। शिक्षक आमदार प्राध्यापक जयंत असगावकर यांनी मागील 17-18 वर्ष वसंतराव देशमुख यांच्यासोबत काम करताना संस्था चालकांच्या प्रश्नांसाठी शासनाकडे पाठपुरावा केल्याचं त्यांनी सांगितलं। त्यांच्या जाण्यानं शैक्षणिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असल्याचंही आमदार असगावकर यांनी नमूद केलं। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष आर.के. पोवार यांनी वसंतराव देशमुख यांनी शिक्षण संस्था उभा करताना घेतलेल्या कष्टाच्या आठवणींना उजाळा दिला। भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, भाजपचे राहुल चिकोडे, ब्रह्माकुमारीच्या श्रद्धा बेहेनजी, लक्ष्मण पाटील आदींनी दिवंगत वसंतराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली। कॉम्रेड दिलीप पवार, रघुनाथ कांबळे यांच्यासह विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी, टिंबर असोसिएशनचे पदाधिकारी, संचालक, टिंबर व्यावसायिक उपस्थित होते।